हॅलो एव्हरीवन, आय एम श्रद्धा. खूप दिवसांनी पुन्हा एकदा मी नवीन ब्लॉग घेऊन येत आहे. ॲज अ सलून ओनर, ॲज अ ब्युटी ओनर मला खूप जणांचे प्रश्न पडतात की मॅम आम्ही काल फेशियल केलं बट माझा रिझल्ट येत नाही आहे, किंवा काल आम्ही बॉडी पॉलिशिंग केलं, माझं बॉडी ॲज इट इज मला दिसते आहे. असं खूप सारे मल्टिपल क्वेश्चन असतात अबाउट रिगार्डिंग कुठल्याही ट्रीटमेंटच्या रिझल्टवरती. तर त्याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत की कुठली ट्रीटमेंट घेतल्यावरती कधी आणि कसा रिझल्ट येतो आणि तो मेंटेन कसा करायचा आहे, आपण आज ह्या विषयावरती बोलणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर रेग्युलर क्लायंट असाल, तुम्ही जर रेग्युलर फेशियल करत असाल किंवा एखादी ट्रीटमेंट तुम्ही रेग्युलर करत असाल, तर त्याचा रिझल्ट तुम्हाला विदिन सेकंडमध्ये ट्रीटमेंट झाल्यानंतर दिसून येतो. बट काही लोकांचं असं असतं की 6 महिन्यातून एकदा फेशियल करणे, किंवा फंक्शनली फेशियल करणे, किंवा एखादं फेस्टिव्ह सीझन आहे म्हणून फेशियल करणे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपली स्किन गेल्या 6 महिन्यापासून बऱ्याच गोष्टीपासून स्ट्रगल करत आलेली असते, जसं की पोल्युशन, सन टॅन, किंवा आपण जे चुकीचे घरी प्रोडक्ट्स यूज करतो त्याच्यापासून झालेले साईड इफेक्ट्स. ह्या सगळ्या गोष्टी 6 महिने किंवा 3 महिन्याच्या कालावधीमध्ये फेसवरती ठेवल्या गेलेल्या असतात. ते जर तुम्ही म्हणालात की बाबा माझं आज फेशियल करा आणि एका फेशियलमध्ये किंवा एका ट्रीटमेंटमध्ये माझं 6 महिन्यापूर्वीचं किंवा माझं 3 महिन्यापूर्वीचं सगळा डस्ट काढून टाका, तर ते पॉसिबल नाही आहे. कोणतीही ट्रीटमेंट आपण जेव्हा घेतो त्यावेळेला आपल्याला आपल्या स्किनमध्ये जर 100% रिझल्ट पाहिजे असतील तर आपल्याला ते कंटिन्यू करावं लागतं. भले ते बॉडी पॉलिशिंग असू दे, भले ते आपलं स्किन केअर रुटीन असू दे, भले फेशियल असू दे, अदरवाईज हेअर्सची कुठलीही ट्रीटमेंट असू दे. ह्या कुठल्याही बॉडीच्या ट्रीटमेंटमध्ये आपली कंटिन्युटी असेल तर आपल्याला रिझल्ट कायमस्वरूपी मेंटेन झालेला दिसतो. जर आपली कंटिन्युटी नसेल, आपण 6 महिन्यातून किंवा वर्षातून फेशियल करत असो किंवा एखाद्या वेडिंग सीझन पुरतं जर फेशियल करत असो, तर जसं आपल्याला मनामध्ये आपण एक थॉट घेऊन किंवा एक इमेज घेऊन आलेला असतो की माझा आज फेशियल झाल्यानंतर माझा आज फेस असा होईल किंवा माझी बॉडी एकदम शाईन करेल, तर तसं नाही आहे. प्रत्येक गोष्टीची काही लिमिटेशन्स आहेत. प्रत्येक सेशनला काहीतरी लिमिटेशन्स आहेत की आपण एका सेशनमध्ये कितपत स्किन क्लीन करू शकतो, हे प्रत्येकाच्या स्किनवरती किंवा स्किनच्या कंडिशनवरती किंवा किती स्किन डॅमेज झाली आहे ह्याच्यावरती डिपेंडन्सी आहे. सो कधीही कुठल्याही सलोन्समध्ये जाताना, अदरवाईज कुठल्याही स्किन क्लिनिकमध्ये जाताना ह्याचा नक्की विचार करा की आपण लास्ट फेशियल किंवा आपली स्किनची लास्ट ट्रीटमेंट आपण कधी घेतली होती आणि त्यानंतर आपण आत्ता कधी घेतो आहे, आणि ह्या कालावधीमध्ये आपण जसं थॉट किंवा एखादं इमॅजिनेशनवालं आपलं फेस आपण इमॅजिन करून त्यांच्याकडे चाललेलं आहोत तसं होणार आहे का, ह्या गोष्टींवरून विचार करा आणि देन तुम्ही ट्रीटमेंटला जावा. जर तुम्हाला बेटर आणि कायम ग्लोईंग आणि छान अगदी फ्रेश स्किन हवी असेल, तर तुम्ही घरी राहूनसुद्धा स्किन रुटीन व्यवस्थित चालू ठेवूनसुद्धा छानपैकी रिझल्ट तुमचा मेंटेन करू शकता. भले समजा आज तुम्ही फेशियल करून घेतलं आहे, अदरवाईज स्किन ट्रीटमेंट किंवा बॉडी पॉलिशिंग, आणि त्याला तुम्ही छान मेंटेन करताय, मॉइश्चरायझर लावताय, क्लिन्झिंग करताय, अदरवाईज बॉडीसाठी तुम्ही बॉडी लोशन्स यूज करताय. ह्या सगळ्या गोष्टींचा डेली कंटिन्यू तुमच्या डेली रुटीनमध्ये या शेड्यूलमध्ये हे सगळं फिक्स असेल ना, तर तुम्हाला नेक्स्ट सेशन ज्यावेळेला तुम्ही फेशियलचे अथवा बॉडी ट्रीटमेंटचे घ्याल तर अतिशय उत्तम असा रिझल्ट दिसतो. जर तुम्ही आज फेशियल करताय किंवा बॉडी पॉलिशिंग करताय आणि घरी जाऊन इप्पी असं करताय की आता मला काही करायची गरज नाही आहे, तर ते फार चुकीचं आहे. तुमचा रिझल्ट मेंटेन राहणार नाही, ह्याची नक्की काळजी घ्या. आज मला असं वाटतं की ह्या माझ्या काही 4 गोष्टींमधून तुम्हाला समजलं असेल की आपली स्किन आणि आपली बॉडी कशी मेंटेन ठेवायची आणि आपण कुठल्याही सलोन्समध्ये किंवा क्लिनिकमध्ये गेल्यावरती रिझल्टची अपेक्षा कुठल्या पद्धतीने ठेवायची आहे. जर तुम्हाला काही चांगले रिझल्ट हवे असतील किंवा अजून काही माझ्याकडून टिप्स हव्या असतील, तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि अजून कुठला टॉपिक मी तुमच्याशी शेअर करू शकते का हेही मला सजेस्ट करा आणि सांगा की हा व्हिडिओ आजचा कसा